now many of the marriages are intercommunity also, intercaste. So we have a big war. The Maharashtrian mother-in-law tells, हे खायचं ते खायचं. The Gujarati mother tells, नहीं ये नहीं खाते हमारे में. So sometimes both husband and wife are lost. They don't know what to eat. There's a lot of confusion in the house front also. So the support system first is, of course, we doctors stand by you. We are there to talk to you. We are there to your hormonal changes, emotional changes, not having sleep. She don't know when is Monday, what is Saturday night. She hasn't looked at herself in the mirror for days together. So support her. Every mood swings. Understand. She's not crying because she feels like crying or something. She just not understand sometimes why. So there are other more anxious, getting more irritated. Even after 2 weeks, please approach your doctor. Talk to your doctor. Sometimes we might need to give a little more attention and medicines also. And the medicine given is not like it's a psychotic medicine. It is all given taken care. It is handled in a nice way. So take help when you feel you need it. Any questions from the audience? Dr. Shruti Chandak, consultant obstetrician gynecologist at KIMS Cuddles, Thane. आज हमने इधर बम्प ब्लिस कार्निवल ऑर्गेनाइज किया था. इस कार्निवल में हमने प्रेग्नेंट मदर्स आई जिन्हें वी गेव सेशंस ऑन योगा, न्यूट्रिशन, एक्सरसाइज. All these parameters help mother have a safe journey through the 9 months and nurture a healthy baby. We have given them insights on a delivery labor process to help mother have a safe delivery and have memorable experiences throughout the pregnancy. We have also started water birthing services at KIMS Hospital, and we have started a baby bliss antenatal care program which comprises regular sessions on yoga, nutrition, exercises, music therapy, hypnobirthing to help mothers through the journey of 9 months. Thank you. मैडम आज यहाँ पर जो बेबी कार्निवल का जो सेशन आप लोगों द्वारा सेशन किया गया था, क्या कहना चाहेंगे सर? आज इथे कार्निवलचा सेशन होता ज्याच्यामध्ये सगळ्या प्रेग्नंट लेडीज आणि त्यांच्या फॅमिलीज आलेले होते. तो एक फनफिल्ड सेशन नव्हे पण एक इंटरॅक्टिव्ह Q&A सेशन होता. मायसेल्फ डॉक्टर रुपल पारेख, मी फिटल मेडिसिन एक्सपर्ट आहे. माझा रोल म्हणजे ॲडव्हान्स्ड प्रेग्नन्सी अल्ट्रासाऊंड. तर बायकांच्या मनात जे प्रश्न आहे की सोनोग्राफी किती करावे, आतलं बाळ हेल्दी आहे की नाही, त्यांना काही डिफेक्ट्स आहेत का, 3D 4D स्कॅनमध्ये बाळाचे एक्सप्रेशन्स कॅप्चर होतात का, किती सोनोग्राफी करावे, इज इट हार्मफुल, इज इट नॉट, ह्या सगळ्यांचा एक लाईव्ह आपण Q&A पेशंट्सचे मनातले डाऊट्स जे होते ते आपण लाईव्ह Q&Aमध्ये डिस्कस केले. खूप चांगला सेशन होता. आणि इथे आपण त्यांना जे काय फॅसिलिटीज जे आहे इथे त्याच्याबद्दल पण त्यांना माहिती होती की इथे सगळे ॲडव्हान्स प्रेग्नन्सी अल्ट्रासाऊंड आणि जेनेटिक काउन्सिलिंग केले जाते. प्रेग्नन्सीच्या फर्स्ट मंथपासून लास्ट मंथपर्यंत जे काय अल्ट्रासाऊंड सेशन्स आहे आणि त्याच्या सोबतची काउन्सिलिंग आपल्याकडे केली जाते. हे आपलं फिटल मेडिसिन डिपार्टमेंट आहे किम्स कॉलेजमध्ये. Dr. Sujata Rathod. I am a senior obstetric and gynecologist from KIMS Hospital. आज आम्ही हे इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. इट्स लाईक कार्निवल इन प्रेग्नन्सी, जिथे आम्ही सगळ्या एक्सपेक्टेड मदर्सना बोलवलं होतं. मदर्स विथ देअर हजबंड्स, विथ देअर फॅमिलीज, वुड बी मदर्स आलेल्या होत्या. आणि सकाळपासून आमच्या खूप भरपूर ॲक्टिव्हिटीज झाल्या. आम्ही डाएट काउन्सिलिंग केलं, आम्ही लॅक्टेशन काउन्सिलिंग केलं, झुंबाचे क्लासेस होतं, हिप्नोबर्थिंग होतं. त्याच्यानंतर आमचे पिडियाट्रिक्सची जी टीम आली होती त्यांनी खूप सारे क्वेश्चन्स आन्सर केले. आणि शेवटी आमच्या गायनॅकच्या टीमने खूप साऱ्या प्रॉब्लेम सॉल्विंग सगळं सांगितलं. काय काय मेडिकल सर्जिकल एमर्जन्सीज असतात, लेबरमध्ये कसं यायचं, लेबर झालं ते कशी जाणीव ठेवायची, वॉर्निंग साईन्स काय आहे, हे सगळं आम्ही आज डिस्कस केलं. खूप साऱ्या फन ॲक्टिव्हिटीज पण होत्या. नेल आर्ट होतं, प्राइजेस सगळे दिले गेले. आमच्या एक्सपेक्टेड मदर्सना आम्ही इकडच्या सगळ्या फॅसिलिटीज दाखवल्या. सो एक सकाळी 10 वाजल्यापासून आता संध्याकाळचे 5 वाजले, एवढी एक्साइटिंग डे होतं. अँड वी प्रॉमिस यू दॅट दिस इज गोइंग टू बी अ रेग्युलर अफेअर ॲट किम्स. अँड आय, डॉक्टर सुजाता राठोड, अँड माय अदर टीम मेंबर्स, वी आर ऑलवेज हिअर टू हेल्प ऑल द मदर्स थ्रू देअर जर्नी ऑफ मदरहूड. हे आमची एक टर्शरी केअर हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आमची एक ॲनेस्थेसिया टीम आहे, पिडियाट्रिक टीम आहे,
आहे, NICU आहे आणि एक खूप रोबस्ट आमचा डिपार्टमेंट आहे जिथे सगळ्या प्रॉब्लेम्स बी इट अ हाय रिस्क प्रॉब्लेम इन मेडिकल सर्जिकल और बी इट अ हाय रिस्क pregnancy, everything will be managed and we consider giving a safe motherhood to the mother so that she goes home happy, healthy and with a nice bunny baby. Thank you so much.